आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। भारत सरकारच्या सूचनेवरून दूरसंचार विभाग सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी एकाच वेळी 18 लाख सिम आणि यापेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन खंडित करू शकते, अशी मोठी माहिती समोर आली आहे। गेल्या 9 मे रोजी दूरसंचार विभागाने जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या कंपन्यांना 28,220 मोबाईल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते। याशिवाय सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेर तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या। केंद्र सरकारने देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूक दूर करण्यासाठी एक मोहीम हाती आणली आहे। या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार सरकारी आणि खासगी एजन्सीच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे। रिपोर्टनुसार टेलिकॉम कंपन्या मोबाईल कनेक्शन आणि सिम कार्ड पुन्हा व्हेरिफिकेशन करतील, त्यानंतर ते त्यांना ब्लॉकही करू शकतील। महत्त्वाचं म्हणजे येत्या 15 दिवसांमध्ये बनावट मोबाईल आणि सिम कार्ड बंद करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून देण्यात आले आहे। ईटीच्या एका अहवालानुसार देशात मोबाईलवरील सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे। नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलनुसार तर 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी रुपयांचं नुकसान झालं। या प्रकरणी 6,94,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सायबर फसवणुकीत अडकलेली 37,000 सिम कार्ड बंद करण्यात आली आहेत। यासह 1,86,000 हँडसेट ब्लॉक करण्यात आली आहेत। दरम्यान केंद्र सरकारने सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठीच ही महत्त्वाची योजना आखली आहे। या योजनेअंतर्गत वापरकर्त्यांचे मोबाईल बंद करण्यासोबतच सिम कार्डही ब्लॉक करण्यात येणार आहे। पुढे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। केंद्र सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे सायबर क्राईमच्या आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।